माणसातला देव. एक गाव होतं. गावात साधारण 400-500 माणसे राहत असत. गावातलं वातावरण कायम आनंदी व उत्साही असे. सर्वजण अगदी गुण्या गोविंदाने राहत असत. तिथे कोणाच्याही मनात कोणाबद्दल कधीच हेवा व वैमनस्य निर्माण होत नसे. श्रीमंत असो वा गरीब, स्त्री असो वा पुरुष, काळा असो वा गोरा, कोणीही आपापसात कधीच कोणत्याही प्रकारचा भेदभाव मानित नसत. अस्वच्छतेला तर त्या गावात मुळीच थारा नसे. प्रत्येक जण एकमेकांशी सौजन्यपूर्वक आणि आदराने वागत असे. गावावर कोणतेही संकट येवो, गावकऱ्यांची एकमेकांविषयीची निष्ठा आणि प्रीती कधीच ढळत नसे. अशा आदर्श गावाची कीर्ती सर्वदूर पसरली. नाही तरच नवल दूर दूरवरून माणसे गावाला भेट देण्यासाठी येऊ लागली. गावात नव्याने आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार अगदी अथोचित केला जात असे. गावकरी कोणतीही उणीव कधीही भासू देत नसत. बाहेरून आलेली सर्व मंडळी गावकऱ्यांचा आपसातील इतक्या दृढ ऋणानुबंध असण्याची कारणे विचारू लागली. मोठमोठ्या विद्वानांना देखील ह्या कोड्याचे उत्तर सापडत नव्हते. कारण अशा निस्वार्थी आणि परोपकारी लोकांना एकत्र एकाच ठिकाणी जगाच्या पाठीवर कोणी पाहिलेच नव्हते. तेव्हा त्यांच्या मनातील ह्या कोड्याचे उत्तर देण्यासाठी गावातली काही माणसे अशा लोकांना एका ठिकाणी घेऊन जायचे. ते ठिकाण म्हणजे गावातील ग्रामदेवतेचे देऊळ. लहानच पण मनोवेदक असं टुमदार देऊळ. गावात दुसरं कोणतंच देऊळ नव्हते. गावकरी दररोज सकाळी प्रार्थना करण्यासाठी येथे जमत असत. ह्या देवळाची 2 वैशिष्ट्ये होती. एक म्हणजे तिथे कोणत्याही देवाची व देवीची मूर्ती नव्हती आणि त्यामुळे तिथे कोणी पुजारीही नव्हता. ह्यासोबतच जे दुसरे वैशिष्ट्य होते त्याने येणारा प्रत्येक नवीन पाहुणा थक्क होत असे. ते म्हणजे त्या देवळात जिथे नजर जाईल तिथे फक्त आणि फक्त आरसेच आरसे होते. तेव्हा न राहून आलेले पाहुणे त्यामागचं कारण विचारायचे आणि तेव्हा त्यांना उत्तर मिळत ते असे, तुम्ही ज्या व्यक्तीला आता पाहत आहात त्यातच परमेश्वराचा निवास आहे. तेव्हा त्याचीच पूजा करणे उचित आहे. प्रत्यक्ष देव आपल्या आत असून सुद्धा मूर्तीमध्ये त्या शोधण्याचा व्यर्थ प्रयत्न आपण मुळीच करू नये. आणि त्याचसोबत तो जसा माझ्या शरीरात आहे तसाच तो माझ्या आजूबाजूच्या सर्व माणसांमध्ये खरं तर निसर्गाच्या प्रत्येक चराचरात आहेत. तेव्हा आपल्या स्वतःची काळजी घेत असतानाच आजूबाजूच्या सर्व माणसांची, पशुपक्ष्यांची आणि निसर्गाची सेवा करणे हे माझे परम दायित्व आहे आणि ते पूर्ण करण्याचे बळ माझ्या अंगी येवो म्हणूनच मी किंबहुना आम्ही सर्वच स्वतः मधल्या परमेश्वराला आळवण्यासाठीच नित्य सकाळी इथे येत असू. गावकऱ्यांचे असे मोलाचे विचार ऐकून येणारा प्रत्येक पाहुणा अचंबित होऊन जात असे आणि गावातून प्रस्थान करताना ह्यापुढे आपणही आपले विचार बदलण्याचा निश्चय करीत असे. तर मित्रांनो, जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.